आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दौंड येथील श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गरजू विद्यार्थिनींसाठी विशेष शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विद्यापीठातील 183 विद्यार्थिनींना मोफत शालेय बॅग, टिफिन बॉक्स, गणवेश तसेच बुटाचे वाटप करण्यात आले। तसेच एनसीसी शिबिरामध्ये यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, रूपा कटारिया तसेच विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी काकडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना प्रेमसुख कटारिया यांनी शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असल्याचं सांगितले। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण होतो, तसेच आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले। रूपा कटारिया यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हे सामाजिक कर्तव्य असल्याचं सांगत विद्यार्थिनींना मन लावून अभ्यास करावा आणि जीवनात उच्च ध्येय गाठावे असे आवाहन केले। विद्यालयाच्या प्राचार्य माधुरी काकडे यांनी दानशूर व्यक्तीचे आभार मानताना सांगितले की अशा प्रकारच्या मदतीमुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठा आधार मिळतो। समाजाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला। प्राप्त झालेल्या साहित्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत झाली असून त्यांना या नव्या उमेदीने शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले। यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थिनी तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।